Hello students, this is our paper second and today's our topic is degradation of pesticides and synthetic fertilizers by microorganisms. So introduction, many microorganisms that degraded pesticides could be screened from natural sewage or soil, which included bacteria, fungi, actinomycetes, algae and other microbial strain. So हे जे मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत जे पेस्टिसाईडला डिग्रेडेड करण्याचं पेस्टिसाईड असेल किंवा जे पण फर्टिलायझर्स असेल त्याला डिग्रेड करण्याचं काम करतात तर ते कुठून असतात किंवा कुठून क्रिएट होतात तर जे पण नॅचरल सिवेज असेल डोमेस्टिक किंवा म्युन्सिपल वेस्ट वॉटर असेल किंवा जे पण नॅचरल वेस्ट असेल त्यामधून येणारे असेल किंवा आपल्या सॉईलमधले जे पण इन्क्लुडेड असतात जे पण बॅक्टेरिया फंगाय तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स पेस्टिसाइड्स आणि सिंथेटिक फर्टिलायझर्सला डिग्रेड करण्याचं काम करतात. देन पेस्टिसाइड्स आर वाइडली यूज्ड इन प्रिव्हेंटिंग and controlling the diseases and pest of crop, but at the same time pesticide residues have brought serious harm to humans health and the environment. जे पण हे पेस्टिसाइड्स आहेत किंवा फर्टिलायझर्स असतील तर ते पेस्टिसाइड्स आहेत तर ते कंट्रोल द डिसीजेस किंवा जे पण आपले क्रॉप्स असतील त्यावरचं पेस्ट कंट्रोल करण्याचं काम करतात किंवा त्यावर असणारे जे पण डिसीजेस आहेत तर त्याला कंट्रोलिंग करण्याचं किंवा त्यांना किल करण्याचं काम करतात. बट ॲट द सेम टाईम पेस्टिसाइड्स काय इन्क्रीज करतात द सिरियस हार्म टू ह्युमन्स हेल्थ अँड द एन्व्हायरमेंट. ह्युमन्स हेल्थला पण ते खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करतात. जे पण त्यामध्ये असणारे हार्मफुल केमिकल्स असतील तर जर इन केस ते ह्युमन बॉडीमध्ये एंटर झाले तर ते वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस क्रिएट करतात आणि त्यामुळे ह्युमन किंवा ॲनिमल हेल्थला खूप मोठ्या प्रमाणात हार्म होऊ शकतो किंवा आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये असणारे जे पण प्लांट वगैरे असतील त्याला पण हे केमिकल्स हार्म करतात किंवा जे पण फूड चेन आहे फूड वेब आहे जी आपली सगळी जी इकोसिस्टम आहे त्याला हार्म करण्याचं काम करतात किंवा ह्या सगळ्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन्स पण क्रिएट होतात. So it is an important subject to study microbial degradation of pesticide in soil environment in the field of internationally environmental restoration sciences and technology. So ही जे कन्सेप्ट आहे डिग्रेडेशन ऑफ पेस्टिसाइड्स अँड सिंथेटिक फर्टिलायझर्स तर ही सॉईल एन्व्हायरमेंटमधली खूप मोठ्या प्रमाणातली किंवा वाईड अशी कन्सेप्ट आहे किंवा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. देन मायक्रोबायोलॉजी इज कन्सर्न विथ द स्टडी ऑफ these microbes mostly are beneficial for human life. Few species cause harmful effects. So हे जे जसं की आत्ता आपण बघितलं तर ह्या मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण कशाचा स्टडी करतो तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर ते ह्युमन लाईफला कशा प्रकारे बेनिफिशियल आहे किंवा त्यांच्यापासून काय बेनिफिट्स होऊ शकतो. देन काही स्पेसीज अशा आहेत की ज्या आपलं ऑलरेडी एन्व्हायरमेंट असेल किंवा आपली जी इकोसिस्टम आहे त्याला काही प्रमाणात हार्मफुल पण आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कॉजेस क्रिएट करतात इम्पॅक्ट असतो त्याचा. देन मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर सेल्स टू स्मॉल टू बी सीन विथ द नेक्ड आय रिकॉग्नाइज बाय लाईट मायक्रोस्कोप. तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स असतील किंवा युनिसेल्युलर सेल्स असेल टू स्मॉल जे की आपण डोळ्यांनी बघू शकत नाही डायरेक्टली तर त्याला बघण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे पण मायक्रोस्कोप असतील तर त्याचा यूज करून आपण ते बघू शकतो किंवा त्याचा स्टडी करू शकतो इवन त्याचं ऑब्झर्वेशन करू शकतो. देन मोस्ट मायक्रोब्स कॅपेबल ऑफ ग्रो अँड एक्झिस्टन्स ॲज सिंगल ऑर्गॅनिझम्स ऑर टुगेदर विथ अदर्स वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन ह्युमन ॲनिमल्स अँड नेचर. देन soil microbiology. So soil microbiology means it is branch of science dealing with study of soil microorganisms and their activities in the soil, their functions and how they affect soil properties. सो यामध्ये आपण कसलं स्टडी करतो वेगवेगळ्या प्रकारचे जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील सॉईलमध्ये तर त्याच्या वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या पण ॲक्टिव्हिटीज असतील किंवा त्यांचे जे फंक्शन्स असतील आणि ते कशा प्रकारे सॉईलच्या प्रॉपर्टीजला इम्पॅक्ट करतात किंवा अफेक्ट करतात ते ह्याचा स्टडी आपण यामध्ये करतो. देन इन द अप्पर लेअर ऑफ सॉईल दॅट इज हॉरिझॉन ए द मायक्रोबियल पॉप्युलेशन इज व्हेरी हाय विच डेप्थ ऑफ सॉईल. सो
सॉईल जसं की आपण मागच्या वर्षी सॉईल प्रोफाईल चा स्टडी केला, तर त्यामध्ये आपण बघितलं की अप्पर लेयरला आपण हॉरिझॉन ए म्हणतो, तर त्यामध्ये कुठलं मटेरियल अवेलेबल असतं किंवा हा जो अप्पर लेयर आहे त्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं, की जेणेकरून की सॉईल असते, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये असतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, तर ह्या सगळ्याचा स्टडी आपण त्यामध्ये करतो. देन सॉईल मायक्रोबियल कम्युनिटीज अँड एन्झाईम ॲक्टिव्हिटीज together affect various ecosystem functions of soil. सो जे पण सॉईल मायक्रोबियल असतील, त्यांच्या असणाऱ्या ज्या कम्युनिटीज असतील किंवा एन्झाईम ॲक्टिव्हिटीज असतील, ज्या पण स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज असतील ऑर मॉलिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील, तर ह्या आपल्याला तर त्यांचा व्हेरियस टाईप्समध्ये अफेक्ट असतो फंक्शन्स ऑफ सॉइल्समध्ये किंवा त्याच्या इकोसिस्टममध्ये. देन नेक्स्टली इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल ऑर्गॅनिझम्स. सो रिस्पॉन्सिबल फॉर सायक्लिंग ऑफ कार्बन, नायट्रोजन अँड अदर न्यूट्रियन्स. सो आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल्स बघितल्या, तर ह्या सॉईल ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा इन्व्हॉल्व असतो किंवा ते रिस्पॉन्सिबल असतात. देन इन्हान्स सॉईल स्ट्रक्चर. सॉईलचं जे स्ट्रक्चर आहे त्याला एन्करेज करण्याचं काम करतात किंवा सॉईलची फर्टिलिटी असेल किंवा सॉईल प्रोफाईल असेल किंवा सॉईलचं जे स्ट्रक्चर असेल तर त्याला इन्क्रीज करण्याचं काम करतात किंवा डेव्हलप करण्याचं काम करतात. देन रिलोकेट अँड डिकम्पोज ऑर्गॅनिक मटेरियल्स. जे पण जे ऑर्गॅनिक मटेरियल असेल तर त्याला रिलोकेट म्हणजे मूव टू अ न्यू प्लेस, त्याचा न्यू प्लेसला रिलोकेट करण्याचं काम करतात किंवा डिकम्पोजचं काम करतात. देन मेंटेन सॉईल क्वालिटी अँड हेल्थ. तर हे जे सॉईल ऑर्गॅनिझम्स असेल तर ते सॉईलची जी क्वालिटी असेल किंवा हेल्थ असेल सॉईलचं, तर ते मेंटेन ठेवण्याचं काम करतात. देन इन्क्रीज सॉईल एरिएशन अँड पेनिट्रेबिलिटी. सॉईल एरिएशन असेल किंवा पेनिट्रेबिलिटी मीन्स त्याची जी कॅपॅसिटी असेल. एरिएशन इज द प्रोसेस बाय विच एअर इज सर्क्युलेटेड थ्रू मिक्स विथ ऑर डिझॉल्व इन अ लिक्विड. सो सॉईलमध्ये जे पण असणारं सॉईलची जी पेनिट्रेबिलिटी असेल किंवा सॉईलचं एरिएशन इन्क्रीज करण्याचं काम करतात. देन इन्व्हॉल्व इन डिसीज ट्रान्समिशन अँड कंट्रोल. सो जे पण वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज असतील तर त्याचं ट्रान्समिशन किंवा कंट्रोल करण्याचं काम करतात. ओके. नेक्स्टली लास्ट scope and importance of soil microbiology. So living organisms, both plant and animal types, constitute an important components of soil. तर हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते बोथ प्लांट आणि ॲनिमल्स ह्याचा इम्पॉर्टंट कंपोनंट आहेत किंवा आपल्या सॉईलमधले इम्पॉर्टंट कंपोनंट ज्याचा इम्पॅक्ट असेल किंवा ते इम्पॉर्टंट असतात प्लांट आणि ॲनिमल्ससाठी काही ॲक्टिव्हिटीजमध्ये. सो थ्रू दीज ऑर्गॅनिझम्स फॉर्म्स ओनली अ फ्रॅक्शन लेस दॅन 1% ऑफ द टोटल सॉईल मास, बट दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन सपोर्टिंग प्लांट कम्युनिटीज ऑन द अर्थ सरफेस. तर हे जे ऑर्गॅनिझम्स असतील तर सॉईलमध्ये जे पण असणारे त्याचा टोटल सॉईल मास असेल किंवा जी पण सॉईलची बल्क डेन्सिटी वगैरे असेल जे काय आपण चेक करतो, तर ह्या सगळ्याचा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे किंवा फॉर सपोर्टिंग प्लांट कम्युनिटीज असेल किंवा आपल्या अर्थ सरफेसवर ज्या पण प्लांट कम्युनिटीज आहेत तर ह्यामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. देन व्हाईल स्टडिंग द स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल मायक्रोबायोलॉजी, सॉईल, प्लांट, ॲनिमल्स इकोसिस्टम ॲज सच मस्ट बी टेकन इन टू अकाउंट्स. तर आपल्या अर्थ सरफेसवरती असणारे जे पण आपली ऑल लिव्हिंग थिंग्स असतील, सॉईल असेल किंवा प्लांट असेल किंवा ॲनिमल्स असतील, तर ह्या सगळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टंट रोल आहे किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला ते बघायला मिळतं. ओके. थँक्यू.